कोल्हापुरात आरसीसी क्लासेस विरोधात आंदोलन करण्यात येतं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेकडून हे आंदोलन करण्यात आलंय। आरसीसी क्लासेसच्या फलकाला काळं फासण्यात आलेलं आहे। आरसीसी क्लासेसचे बोर्ड बॅनर फाडत संताप व्यक्त करण्यात आलाय। कोल्हापुरातील प्राध्यापक मोठेगावकर आरसीसी क्लासेस समोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या युवा पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलंय। या आंदोलनादरम्यान अनेक पालक क्लासेस कधी सुरू होणार, भरलेल्या पैशांचं नेमकं काय होणार, पैसे परत मिळणार का, असे अनेक प्रश्न घेऊन क्लासच्या समोर दाखल झालेले होते। इतकंच नव्हे तर ज्या पालकांनी आपल्या मुलांना क्लासमध्ये ऍडमिशन घेऊन दिले त्यांच्या डोळ्यात पाणी देखील पाहायला मिळालं। युवा सेनेच्या वतीने आपण बघू शकतो की आंदोलन केले जाते। मोठेगावकर प्राध्यापक जे आहेत त्यांच्या क्लासेसचे बोर्ड या ठिकाणी फाडण्यात आलेले आहेत, काळे देखील फासण्यात आलेले आहेत। ठाकरे सेनेच्या युवा सेनेनं या ठिकाणी आपण पाहतोय की आंदोलनकर्ते भूमिका एकच आहे की कोणत्या परिस्थितीत आम्ही या ठिकाणी अशा प्रकारचे क्लासेस सुरू देणार नाही, सुरू देणार नाही, अशा प्रकारची भूमिका आहे। मला सांगा की आंदोलनकर्ता काय भूमिका शुभम शुभम काय भूमिका आहे तुमची? आज जे नीटची पेपर फुटी झाल्या त्यात 25 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळले, त्यामुळे या मोठेगावकरला योग्य ती कारवाई करून त्याच्यावर आम्ही युवा सेनेच्या वतीने इशारा देतो की इथून पुढे मोठेगावकरचा कुठलाही क्लास या कोल्हापूरमध्ये चालू देणार नाही, बंद पाडणार की कोणत्याही परिस्थितीत क्लासेस सुरू देणार नाही अशा प्रकारची भूमिका आहे। खाजगी क्लासेसच्या माध्यमातून वारेमाप पैसे उकळले जातात आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाते आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळलं जातं। त्यामुळं आम्ही अशा प्रकारचे क्लासेस असतील तर ते यापुढे बंद पाडू, अशा प्रकारची भूमिका ठाकरे शिवसेनेच्या या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची आहे। कॅमेरामॅन मिथुन प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर।